समोर येत असतो तुम्हाला घेण्यासाठी. चला त्या मार्गाने चलत राहा, तो तुम्हाला निश्चित मदत करतो, दाखवतो तो मार्ग तुम्हाला. पण चलणं आमचं काम आहे. कारण की एकाएकी ते आम्हाला ते तत्व कळणार नाही, निर्गुण निराकार. कारण की ते ईश्वराचं खरं स्वरूप आहे. जे निर्गुण निराकार तत्व जे आहे, ते परमसत्य परमात्मा तत्व, ते आमचं खरं स्वरूप आहे. ईश्वर खरं स्वरूप म्हणजे काय आहे? आमचं खरं स्वरूप. म्हणजे आमचं जे मूळ स्वरूप आहे ते ईश्वर स्वरूप आहे. आम्ही सर्व हे ईश्वरमय आहे. संपूर्ण विश्व हे ईश्वरमय आहे. संपूर्ण विश्व ईश्वरमय आहे. हे सगळे जे दिसत आहे, रोड, रस्ते, हे सगळं घरं, आम्ही बसलेले सगळं आम्ही ईश्वरच आहोत. पण आम्हाला माहित नाही आम्ही कोण आहोत. मी कोण हा आम्हाला बोध नाही आहे. मी कोण आहे हे माहित नाही आम्हाला. आम्ही ईश्वरच आहोत. कारण की ईश्वर तो सर्वव्यापक आहे. सर्वव्यापक आहे म्हणजे तो नाही असं कोणतं ठिकाणच नाही आहे. तो सत्य आहे. विश्वातलं सत्य आहे. सत्य कसं असतं? जे नित्य असतं, त्याचा कधी नाश होत नाही, त्याचा कधी लय होत नाही. आनंद ते आनंद स्वरूप आहे. ते पूर्णत्व आहे. तिथे काही मिळवण्याची अपेक्षा नसते आणि काही गमवण्याचं भय नसतं. त्या भौतिक जीवनाचा त्या तत्वावर कोणताही परिणाम होत नाही. नित्य तत्व आहे ते. आणि तेच आहोत आम्ही. साक्षात आम्ही ईश्वर आहोत. पण आम्हाला त्याचा विसर पडलेला आहे या मायेच्या प्रभावामुळे. म्हणून आम्ही या भौतिक जीवनात दुःखमय असं जीवन जगत आहोत. आमच्या जीवनात दुःख काय आहे? कारण की आम्हाला त्याच्यापासून आम्ही तुटलेलो आहोत. तो आनंद स्वरूप आहे. आम्हाला जन्म आहे, मृत्यू आहे. का बरं आहे? अतिशय वेदनादायक स्थिती आहे. ह्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी याचं वर्णन केलेलं आहे जन्म मृत्यूचं. अतिशय दुःखदायक असं आहे स्थिती आहे ती जन्माची आणि मृत्यूची. मरण यातना म्हटलेलं आहे त्याला, साधं नाही आहे. आणि भौतिक जीवनात आम्ही हे दुःखच बघत असतो. काही सुख मिळत नाही आम्हाला. काही प्राप्त करा, काही सुख नाही मिळत. शक्यच नाही सुख मिळणं इथे. जिथे नाहीच तिथे काय मिळणार आहे? कारण की इथे नाहीच आहे ते. जो आम्ही आनंद शोधतो, जे सुख शोधतो, जे शांती शोधतो, जे प्रेम शोधतो, ते या भौतिक जगात नाहीच. त्यामुळे इथे मिळण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. चुकीच्या ठिकाणी आम्ही शोध घेत आहोत. काय आम्हाला काही भौतिक जग सोडून म्हणजे काही व्यावहारिक जीवन आम्हाला जगावं लागणार आहे. पण ते कसं आहे, त्याच्यात गुंतून राहू नका असं म्हटलंय संतांनी. गुंतून राहू नका त्याच्यात. राहा त्याच्यातच. जसं ते कमळ पाण्यात असतं पण त्याला पाणी लागत नाही, तसं राहायला पाहिजे या भौतिक जगामध्ये. मोह नका करू त्या गोष्टीचा. तुमच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य जबाबदाऱ्या आहेत तुमच्या कुटुंबाप्रती, समाजाप्रती, तुमच्या व्यवसायाप्रती. त्या तुम्हाला पार पाडावं लागणार आहे. भौतिक जर तुम्ही देह धारण केलेला आहे, त्या भौतिक देहाच्या माध्यमातून ज्या काही जबाबदाऱ्या तुमच्याकडे असतील त्या प्रामाणिकपणे पार पाडाव्या लागणार आहे. पार पाडल्याही पाहिजे त्या. पण त्याच्यात असं गुंतू नका, तल्लीन होऊ नका त्याच्यामध्ये. तल्लीन तिथे व्हा जे तुमचं मूळ स्वरूप आहे, ते आहे तुमचं. तिथे तुमचा प्रवास करायचा तुम्हाला. तिथे तुमचं लक्ष असू द्या. मग पहा तुमचा प्रवास कसा, तुमचा संसार सुद्धा आनंदाचा होतो. करून पाहतो प्रयोग काही दिवस. संतांनी सांगितलं, ओरडून सांगितलं, अरे या मार्गाने या, असं दुःखमय जीवन जगू नका, काही पडलं नाही याच्यामध्ये. त्यांनी काय तुम्हाला सगळं घरदार सोडून बा, असं काही जंगलात या असं काही म्हटलं नाही. अरण्यात जा, वनात जा आणि तपश्चर्या करा. हा तो विषय वेगळा. आम्ही त्याच्याबद्दल तो विषय आपला नाही येते. कारण की तो एक प्रकार आहे भक्तीचा. त्या माध्यमातून ते तत्व प्राप्त होऊ शकतो. पण आपण संसारिक माणसं आहोत. आपल्यासाठी संतांनी एक अत्यंत सोपा असा मार्ग सांगितलेला आहे भक्तीचा, नामस्मरणाचा मार्ग. माऊलींनी दिलेला मंत्र, जय जय रामकृष्ण हरी. म्हणून पहा काही दिवस प्रयोग करून पहा. 1 महिना प्रयोग करून पहा. काय ते देवाचं नाव घेतल्यानं, जय जय रामकृष्ण हरी म्हटलं काय फरक पडणार आहे? करून पहा. तुम्ही तुमच्याच मनाचा काही त्या निर्णय घेऊ नका. मनोमार्ग गेला तो तिथे मोकळा. तुम्ही तुमच्या मनात जर बघत असाल तर तुम्हाला तुमचं मन हे विषय, विकार, वासनाकडेच घेऊन जाणार, दुःखाकडेच घेऊन जाणार, बंधनाकडेच घेऊन जाणार. कारण मनाचं ते कार्यच आहे. मनाची निर्मिती त्यासाठी झालेली आहे. मन हेच माया आहे. माया कशामुळे आहे हो आमचं? आम्ही माया हे जे आमचं भ्रमात आम्ही जीवन जगतो आहे अज्ञानामध्ये, हे मनाची निर्मिती आहे. मनामुळे आम्ही जगतो आहोत. ते मन त्या ईश्वराला अर्पण करा. ते मन त्या प्रभूचरणी आम्हाला अर्पण करायचं आहे. मन एक वेळा गेलं की तुम्ही ईश्वर स्वरूपात आहात. ईश्वर आणि तुम्ही काही वेगळे नाही आहात. मनामुळे तुम्ही ते ईश्वरापासून वेगळे झालेले आहे. मन कारणीभूत आहे त्याला आम्हाला वेगळं. मनात मग अशा आमचे मन तर आहेच, ते षड्रूपाचं भांडारच आहे ते मन. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर आणि त्याच्याही पेक्षा जो वरचा आहे अहंकार,
तो तर त्याचा राजाच आहे. म्हणजे असं हे तर प्रमुख आमचे दोष आहेत, आमचे किंवा विकार आहेत. असे तर अनेक विकार आमच्यामध्ये आहेत, हे प्रमुख सांगितले शास्त्रामध्ये आहे, संतांच्या साहित्यामध्ये विचार झाले. अहंकारासारखा तर दुसरा कोणता मोठा विकार नाही. अहंकारा सोबतील तर सगळे आपले त्याचे भाऊबंद बिलकुल तयारच असतात, काही करावं लागत. अहंकार असला की त्याचे हे काम, क्रोध, लोभ, मद, मोह असतातच, आणि बाकीचे अजून अनेक प्रकारचे विकार त्याच्या सोबतीला असतात. हा अहंकार जर तुमचा केला तर तुम्ही ईश्वरच आहात. ईश्वर स्वरूप नाही म्हणत मी, ईश्वरच आहात. आम्ही सगळे ईश्वर आहे, कारण की ईश्वर तो सर्वव्यापक आहे. तो नाही असं कोणतं ठिकाणच नाही. तो सर्वव्यापक आहे म्हणजे तो आमच्यातही आहे, सर्वत्र तो व्याप्त आहे. मग आम्ही असं स्वतःला आम्हाला ईश्वर का वाटत नाही? असं ईश्वर आहे तर मग ईश्वर तत्व कसं आहे? त्याला अविनाशी आहे, ते शाश्वत आहे, सत्य आहे, चित्त आहे, चैतन्यशील आहे, आनंद स्वरूप आहे, प्रेम स्वरूप आहे. मग आम्ही तसं का नाही? आम्ही तसं स्वरूप असू नये, कारण की हे सर्व ते ईश्वराची लीला आहे. आम्ही त्या मायेच्या प्रभावामध्ये आहोत, आम्ही त्याची लीला आहे ते. आणि त्या नियतीच्या सिद्धांतानुसारच आमचं सगळं जीवन कार्य सुरू असतं. नियतीचे जे कर्मसिद्धांत आहे ना, कर्मसिद्धांतानुसार आमच्या जीवनामध्ये सुख दुःख येत राहतं. ती लीला करून ठेवली भगवंतांनी. तुम्हाला त्याच्यापासून वेगळं तर तोडलंच, परंतु जे सुख दुःख आमच्या जीवनामध्ये येतं, इथलं जे दुःखमय जीवन सगळं आहेच इथे, पण इथलं जे सुख आहे ते एक दुःखाचाच प्रकार आहे. तो केवळ सुखाचा आभास होतो, केवळ ती दुःखच आहे. आम्हाला वाटतं की हे प्राप्त केला की मला सुख मिळेल, परंतु काही क्षणापुरतो ते आभास असतो फक्त, केवळ लगेच तुम्हाला अजून त्याच्यापासून काही समाधान वाटत नाही. अधिक काहीतरी नाही, आता याच्यात काही जीवन रमत नाही, बस दुसरं काहीतरी आता अधिक मिळवलं पाहिजे. असंच असते जीवनभर आमचं ह्याच चालवणार आहे. आणि एक दिवस आम्ही त्या मृत्यूला प्राप्त होणार. पुन्हा मृत्यू आला की पुन्हा जन्म घेणं चाललं. आमच्या त्या कर्मानुसार आम्हाला मग ते कोणता जन्म मिळेल सांगता येत नाही. शास्त्रामध्ये सगळ्या गोष्टी आहेतच, कर्मानुसार कशा पद्धतीचं फळ मिळतं त्या फळाचा उल्लेख आलेलाच आहे शास्त्रामध्ये. जीवनामध्ये आमचं जीवन हे आमच्या कर्मानुसार घडत असतं. काही कोणी घडत नाही. आमच्या जीवनातलं कोणी चांगलंही करू शकत नाही, आमचं जीवन काही कोणी वाईटही करू शकत नाही. सिद्धांत, कर्म सिद्धांत जो आहे त्या कर्म सिद्धांतानुसारच आमचं हे जीवन असतं. तसंच कारण तशीच बुद्धी सुचते आम्हाला. मग आमचे जर पापकर्म असतील तर आमच्या जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं, आणि आमचे जर पुण्यकर्म असतील आमच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होतं. म्हणजे आमच्या कर्मानुसार आमच्या जीवनामध्ये हे सगळं आमचं घटना घडत असतात. आणि पापकर्माचे फळ भोगत, पाप आणि पुण्य त्या कर्माचे फळ आम्ही सुख दुःखाच्या माध्यमातून भोगतच असतो. आणि सुख दुःखाच्या माध्यमातून ही फळं भोगत असताना पुन्हा कर्माची निर्मिती होत राहते. आणि पुन्हा मग ते कर्म कसे असतील ती सुद्धा त्याच्या पद्धतीनं पुन्हा आमच्या जीवनामध्ये मग असं सुख दुःख येत राहतात. आणि असा आमचा हा प्रवास अनेक जन्म झाले, करोडो जन्माले असतील आमचे, आम्हाला माहित नाही. कारण की प्रत्येक जन्मानंतर त्या जीवाला मागच्या जन्माचा विसर पडतो, आठवत नसते ते. अनेक जन्म झाले आणि अनेकदा मृत्यू प्राप्त झाला आम्हाला, आणि अनेकदा जन्माला आलो असेल, असे शास्त्रवचन आहे. ते आमच्या जीवनामध्ये कुणी काही आम्ही म्हणतो की याच्यामुळे माझं असं वाईट झालं, याच्यामुळे माझं चांगलं झालं, किंवा मी याचं वाईट केलं, मी याचं चांगलं केलं. कोणी कोणाचं वाईट चांगलं करत नाही. हे तुमच्याजवळ नाहीच आहे. सगळं सूत्र त्या परमात्म्याच्या हातात आहे. आणि परमात्मा अकर्ता म्हटलेला आहे. पण अकर्ता जरी असला तो काही करत नाही, परंतु नियतीच्या माध्यमातून हा सगळा कर्मसिद्धांत सुरू असतो, सुख दुःखाच्या माध्यमातून. कारण की आम्ही सगळे हे कसे कर्मबंधनात आहोत, कारण आमच्या हातून काहीतरी कर्म घडतं आणि त्या कर्माची फलनिष्पत्तीमधून आमच्या जीवनामध्ये सुख दुःख येत राहतं. आणि पुन्हा कर्म आले की सुख दुःख आले, आणि पुन्हा कर्म घडत राहतात. आणि कर्मानुसार आमच्या जीवनामध्ये पुन्हा जन्म मृत्यू हा चक्र आमचं असं सुरू आहे. आणि अतिशय वेदनादायक आणि दुःखदायक असा प्रवास आहे. कोणी तुम्हाला पाठवा, भौतिक जीवनामध्ये तुम्हाला कोणी सुखी दिसणार नाही, किती काही असे ना तो. जगातला कोणताही श्रीमंत व्यक्ती का असे ना, किंवा जगातला सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती का असे ना, कीर्ती प्रसिद्धी धन वैभव याच्यामुळे तुमच्या जीवनात शांती कधीच प्राप्त होऊ शकत नाही. कारण की ह्या भौतिक जगातल्या त्या गोष्टी आहेत. इथे केवळ त्या परमसत्य परमात्म्याच्या शिवाय तुमच्या जीवनामध्ये शांती समाधान आनंद दुसरीकडे कुठंच प्राप्त होऊ शकत नाही. कारण की
ते तत्व प्राप्त केल्याशिवाय, कारण की ते तत्वचा बोध आम्ही काही त्याचं आम्हाला काही प्राप्त करायचं नाही आहे, कारण की आम्ही त्याच्यापासून वेगळं नाहीच आहे. ते फार काही धावपळ करायची नाही आहे, कारण की आम्ही तेच आहोत. पण फक्त आम्हाला ते पडलेला विसर फक्त त्याचा बोध करून घ्यायचा आहे, ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि तेच ज्ञान प्राप्त करून देण्याचं कार्य असतं गुरुचं. असा सद्गुरू जीवनामध्ये कोणीतरी आमच्या आला पाहिजे. सद्गुरूचं कार्य असतं ते आता सध्याच्या काळामध्ये गुरुचं शक्य नाही आहे. ते म्हणजे मला शास्त्रीय म्हणत मी आहे, अनेक गुरु आहेत तुमच्या जीवनामध्ये, गुरु येतही असतील, परंतु आम्ही त्यांना ओळखत नाही. कारण की नाही काहीतरी आमच्या जीवनामध्ये संत विचार आहेत, ज्ञानेश्वरी आहे, महाराजांची गाथा आहे, भागवत आहे, भगवद्गीता आहे, एकनाथ महाराजांची भागवत आहे, त्यांचं साहित्य आहे, त्यांचे अभंग आहेत, नामदेव महाराजांचे अभंग आहेत, त्यांचं साहित्य आहे. संत विचार आमच्याजवळ आहे. तुकोजी महाराज आहे आपल्या भागात, राष्ट्रसंत तुकोजी महाराज. भक्तीविना उद्धार नाही कुणाचा, एका वाक्यात त्यांनी सांगून टाकलं. काहीच नाही, जीवनाचं तत्वज्ञान एका वाक्यात सांगून टाकलं. भक्तीविना उद्धार नाही कुणाचा, भक्तीविना मुक्ती नाही, भावे विना भक्ती, भक्तीविना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये, माऊली म्हणतात. भक्तीशिवाय जीवनाचा उद्धारच नाही आहे. कितीही प्रयत्न करा तुम्ही तुमच्या जीवनाचा उद्धार करण्याचा, भक्तीशिवाय त्या परमेश्वराची कृपा होत नाही, आणि त्याच्या कृपेशिवाय त्याची प्राप्ती होत नाही. हा सिद्धांत आहे, खोटं नाही आहे. तो संत वचन आहेत. ते संत वचन कधीच खोटे होत नसतात. ते सत्य म्हणजे सत्यच असतात. संत जे बोलून ते सत्यच होतं. सर्व काही इकडे तिकडे होईल, पण संतांचे विचार कधीच खोटे होत नाही, लक्षात ठेवायचे. परंतु आम्हाला ते संत विचार वगैरे आता आम्ही त्याच्या भांगडीत कधी पडतही नाही, आणि तिकडे आम्ही कोणाला जावंसं वाटतही नाही. कारण की सगळं आम्ही ह्या भौतिक जगामध्ये असं तल्लीन झालेलो आहोत. कारण की आमची इथे पापकर्म आडवे येतात, त्यालाही कारणीभूत आहेत का आम्हाला तसं का वाटत नाही बा, भक्ती मार्गाकडे जावंसं का वाटत नाही. कारण की आमचे पापच कर्म एवढे असतात की तिकडे आम्हाला ते जाऊच देत नाही, तशी विचार डोक्यात येतच नाही. ज्यावेळेस जीवनामध्ये पुण्यकर्माचा साठा प्रचंड असतो, आणि त्या प्रचंड पुण्यकर्मातूनच मग कुठेतरी सत्कर्म करावेसे वाटतात. सत्कर्म म्हणजे काय? सत्कर्म म्हणजे सत्यकर्म. सत्य काय आहे? सत्य ईश्वर आहे. ईश्वरी कार्य करावं असं वाटलं. बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. कसं कुणालाही विठ्ठल तो आवडतच नाही, शक्य नाही आहे ते आवडणं. ज्याच्या जोड हे सत्कर्माचा, ज्याच्या अनेक जन्मापासून जर सत्कर्म आम्ही करत आलो, तर कुठेतरी थोडंफार आम्हाला असं वाटतं, आमच्या कानावर तसे विचार पडतात, संत विचार. सत्कर्माशिवाय संत विचार पडत नाही तुमच्या कानावर, शक्यच नाही ते पडणं. तुमच्याजवळ सत्कर्म असल्याशिवाय तुमच्याजवळ संत विचार येऊच शकत नाही, शक्य नाही आहे ते. कुठेतरी तुम्ही काहीतरी, कुठेतरी तुमच्या जवळ पवित्रता असते, एक प्रकारचं काहीतरी सत्कार्य तुम्ही केलेलं असतं. तुमचं अंतःकरण कुठेतरी शुद्धीच्या मार्गाने जात असतं, कुठेतरी शुद्ध असं तुमच्या मनात, त्या हृदयामध्ये काहीतरी स्थान असतं एखादं तरी. तेव्हाच कुठेतरी संत विचार यायला सुरुवात होतात, आध्यात्मिक विचार, जे आमचं जीवनाचं कल्याण करणार आहे. त्या भौतिक दुःखमय जगातून आम्हाला ज्यावेळेस मुक्तीचा मार्ग येतो ना, त्यावेळेस संत विचार येतात. तसे संत विचार येत पण नाही, शक्य नाहीच नाही ते. आणि मग हळूहळू मग आम्हाला ते एकदा का तुमच्या जीवनामध्ये संत विचार आले, कारण की संत विचार हे साक्षात परमेश्वराचे विचार असतात, साक्षात ईश्वर बोलत असतो त्यांच्या माध्यमातून. संत ईश्वरच असतात. जरी ते आम्हाला दिसत असले, आमच्या सामान्य माणसासारखे दिसतात ते आम्हाला तसेच. तुकाराम महाराज त्यावेळेस काय सामान्य जीवन जगत होते, ते गृहस्थाश्रमी होते. माऊली सामान्य जीवन जगायचे. नामदेव महाराज, एकनाथ महाराज हे सगळे संत मंडळी आहेत, तुकडोजी महाराज, गाडगे बाबा. पण त्यावेळेस त्यांना कोणी ओळखलं नाही. संतांना ओळखणं सोपं नाही आहे. संतांना ओळखण्यासाठी तुम्हाला स्वतःला संत झाल्याशिवाय संत तुम्ही ओळखूच शकत नाही. त्या स्थितीत तुम्ही गेल्याशिवाय ती स्थिती तुम्हाला ओळखू येत नाही. त्या स्थितीत तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जाल त्याच वेळेस तुम्हाला ते संत ओळखू येत, तसं नाही ओळखू येत, शक्य नाही आहे. कारण की हा जो आपला जो आजचा आध्यात्मिक जो असा प्रवास सुरू आहे, गुरु हा आपण हा विषय निवडला.